नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 3 जुलै संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतात. मात्र येणाऱ्या 24 तासात राज्याच्या बहुतांश भागामध्ये असे काही जिल्हे असेल त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होण्याचीही दाट शक्यता. सर्वप्रथम संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम मान्सून बाबत अपडेट जर पाहिली, मान्सूनने पश्चिम बाजूला कोणतीही प्रगती केली नाही. मात्र पूर्व बाजूकडून मान्सून हा अतिशय जास्त वेगाने पुढे सरकलेला पाहायला मिळाला. जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, पंजाब असेल, हरियाणा, उत्तराखंड, याचबरोबर मध्य प्रदेश संपूर्ण आणि उत्तर प्रदेश संपूर्ण भागामध्ये मान्सूनने कव्हर केला. याचबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मान्सून अजून पुढे सरकण्याची ही दाट शक्यता आहे. आणि वाऱ्याच्या दिशेनुसार जर पाहिलं तर बंगालचा उपसागर आहे, बंगालच्या उपसागराचा उत्तर भाग आणि पश्चिम बंगालचा दक्षिण भाग या भागामध्ये एक सर्क्युलेशन आहे. हे सर्क्युलेशन कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे, लो प्रेशर एरिया या ठिकाणी डेव्हलप झाला आहे. आणि दुसरं सर्क्युलेशन आहे ते म्हणजे गुजरातचा उत्तरेचा भाग असेल, राजस्थानचा पश्चिम भाग आणि पाकिस्तानचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन पाहायला मिळतं. या दोन्ही सर्क्युलेशनमध्ये एक शेअर झोनची निर्मिती झाली आहे. तर या शेअर झोनच्या मुळे महाराष्ट्राचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, मराठवाड्याचा उत्तरेचा भाग असेल आणि विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर एक ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ ही गुजरातचा दक्षिण भागापासून कर्नाटकपर्यंत असे विखुरलेल्या स्वरूपात मिळतात. त्यामुळे कोकणाचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथ्याच्या भागावरही आपल्याला मुसळधार काही स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत येणाऱ्या 24 तासात पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासासाठी सर्वप्रथम आपण कोकणाकडून जर पाहिलं, कोकणाचा उत्तर भाग असेल, पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचा उत्तरेचा भाग या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रायगडचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, रोहा, माणगाव, पोलादपूर, मंडणगड, रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा असेल, याचबरोबर सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल, याच्यामध्ये जुन्नर, लोणावळा, खंडाळा, वडगाव या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच पोंड असेल, भोर असेल, पुणे शहर असेल, शिरूरचा काही भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच शिरूरचा पूर्व भाग असेल, दौंड तालुका असेल, बारामतीचा भाग असेल, सासवडचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बारामती आणि इंदापूर या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला तर अहिल्यानगर, अकोले असेल आणि कोपरगाव या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, याचबरोबर नगर असेल, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर साताऱ्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, महाबळेश्वर, वाई, पाटण, कराडचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कराडचा पूर्व भाग असेल, तसेच सातारा शहर, कोरेगाव, वडूज, शिरवळ, वाई या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच पलटण, दहिवडीचा काय भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच सांगली जिल्ह्याचा विचार केला, शिराळा तालुक्याचा जो पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये चांदोली, अभयारण्य असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. व टाकवेपर्यंत जर पाहिलं, टाकवे, वाटेगाव, कासेगावपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच वाळवा, पलूस, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. अधूनमधून 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला, कोल्हापूरचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड असेल, आजरा, चंदगड जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. हातकणंगले, कोल्हापूर शहर असेल, याचबरोबर गडिंग्लज, कागल, शिरोळ या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सोलापूरचा विचार केला, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. अधूनमधून हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे मात्र त्या ठिकाणी. याचबरोबर करमाळा असेल, माढा, मोहोळ, मंगळवेढा, याचबरोबर सोलापूर असेल, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये. याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात धाराशिवचा संपूर्ण जिल्हा असेल, उमरगा, धाराशिव, कळंब, बीडचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, बीड, पाटोदा, आष्टी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. यात छत्रपती संभाजीनगरचं पाहिलं, छत्रपती संभाजीनगर, पैठण,
औरंगाबाद, कन्नड, सिल्लोड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मात्र पश्चिमेचा भाग जर पाहिला वैजापूर, गंगापूर या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस 1-2 ठिकाणी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जालनाचा उत्तर भाग, भोकरदन, जालना शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर अंबड असेल, परतूर असेल, परभणीचा संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा आणि नांदेडचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये बसमत असेल, कळमनुरी, हदगाव, नांदेड, भोकर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही वेळासाठी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर लातूरचा उत्तरेचा भाग असेल, अहमदपूर, तसे उदगीर असेल आणि बीडचा माजलगाव, अंबेजोगाई हलक्या स्वरूपाचा पाऊस. तसे लातूरचा दक्षिण संपूर्ण भाग, निलंगा, औसा, लातूर, याचबरोबर बीडचा केज असेल, गेवराई असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण खान्देशचा विचार जर केला, खान्देशमधील नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल. याच्यामध्ये इगतपुरी, नाशिक, पेठ, सरगणा, कळवण, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवळा, येवला, याचबरोबर चांदवड असेल, निफाड असेल, सिन्नर असेल या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हा पाऊस येणारा 2 ते 3 दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. म्हणजे खान्देशमध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर जळगावचा विचार करा, जळगावचा पूर्व भाग असेल, बडगावचा पूर्व भाग असेल, पाचोळा, जामनेर, भुसावळ ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच चोपडा, यावळ, रावेत, जळगाव, जामोद, एरंडोल, अरणे, करोळा, चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच धुळ्याचा दक्षिण भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सिंदखेडा असेल, साक्री तालुका असेल आणि नंदुरबारचा तळोजा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. व काही असे ठिकाणी असतील त्या ठिकाणी 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल, अक्कलबुवा, भडगाव जोरदार, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, याच्यामध्ये बुलढाणा उत्तर, अकोला उत्तर असेल, अमरावती संपूर्ण उत्तर, वर्धा उत्तर आणि नागपूर, भंडारा, गोंदियापर्यंत उत्तरेचा भाग या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. अमरावती चिखलदरामध्ये मात्र अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल आणि पूर्व भाग असेल, याच्यामध्ये चिखली असेल, सिंदखेड राजा असेल, लोणारा असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मलकापूर, चांदोरा या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा बहुतांश पूर्व भाग असेल आणि गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा, तसे भंडारा आणि गोंदियाचा दक्षिण भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर रायगड असेल आणि पुण्याचा घाटमाथ्याचा भाग म्हणजे पुण्याचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम, याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच्या व्यतिरिक्त अमरावती, अकोला आणि बुलढाणा या ठिकाणी ही ऑरेंज अलर्ट आहे. लाईटिंग थंडर्सच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, नाशिक घाटमाथा भाग असेल, नाशिक पूर्व भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर असेल, बीड, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या ठिकाणी आपल्याला लाईटिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पुणे पूर्व असेल, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही, मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.